श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्रीसरस्वत्यै नमः. श्रीगुरुभ्यो नमः. नमः पार्वतीपतये. हर हर महादेव. अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त. जगदंबा माता की जय. सीताकांतस्मरण जय जय राम. मंगलमूर्ती मोरया. जय जय रघुवीर समर्थ. श्री शिवमहापुराणाच्या रुद्रसंहितेच्या तृतीय खंडाच्या म्हणजेच पार्वती खंडाच्या अंतर्गत अनेक सुंदर कथांचं वर्णन केलं आहे. त्यामध्ये मुख्य अशी की आदिशक्ती जगदंबा देवी, देवी भगवती पार्वती माता यांच्या जन्माचं वर्णन आणि पार्वती मातेचा आणि भगवान शंकरांच्या विवाहाचं वर्णन केलेलं आहे. बरं का, या कथांची विस्तृत प्रमाणामध्ये आपल्याला चर्चा करायची आहे. तर रुद्रसंहितेच्या पार्वती खंडामध्ये तिसऱ्या खंडामध्ये पहिल्या अध्यायामध्ये हिमालयांचा आणि मेनेचा विवाह कसा झाला याचं वर्णन केलं आहे. तिथे देवर्षी नारद आणि ब्रह्मदेवांचा संवाद वर्णन केला आहे. देवर्षी नारद ब्रह्मदेवांना म्हणतात की ब्रह्मदेवा, देवी सतीनं पिताश्रीने केलेल्या यज्ञामध्ये देहत्याग केला आणि नंतर ती हिमालयाची कन्या झाली. तिनं कठोर तपश्चर्या करून भगवान शंकरांना प्राप्त केले. ह्या सगळ्या ज्या कथा आहेत ना ब्रह्मदेवा, मला विस्तृत स्वरूपामध्ये कथन कर. ब्रह्मदेव सांगतायत नारदा, सती पूर्वी शंकराबरोबर हिमालयावर क्रीडा करण्यासाठी गेली आणि क्रीडा करत असताना त्यावेळी हिमालयांची पत्नी असणारी मेना आणि त्या मेनेनं तिला मुलगी मानलं, स्वतःची मुलगी. बरं, पुढे प्रसंग असा घडला, सतीने जेव्हा देहत्याग केला तेव्हा मेना देवीची आराधना करत होती. देहत्यागाच्या वेळी हिमालयाची कन्या व्हावी अशी इच्छा धरल्यामुळे मेनेची कन्या झाली आणि तिने पार्वती नाव धारण केलं. तपश्चर्या करून भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त केलं. उत्तरेकडे हिमालय नावाचा विशाल पर्वत आहे. तो पर्वत अतिशय समृद्ध आहे. पूर्व व पश्चिमेला दोन्ही बाजूला समुद्राला भेटलेला आहे. तो नाना प्रकारांच्या रत्नांचा आगार आहे. असंख्य वृक्ष आहेत. त्यावर वेगवेगळे पशुपक्षी आहेत. तेथे देवता, ऋषी, मुनी व सिद्ध राहतात. हा पर्वत भगवान शंकरांना अतिशय प्रिय असा आहे. या पर्वतावरती अनेकांनी तपश्चर्या केली आणि त्या तपश्चर्या सफलसुद्धा झालेल्या आहेत. या हिमालयात अनेक प्रकारांचे धातू सापडतात. हा पर्वत अत्यंत रमणीय आणि शुभ असा आहे. बरं का, येथे अनेक साधक सिद्ध झालेत. भगवान विष्णूंचा तो अंश आहे. एके दिवशी आपले कुळ वाढावे म्हणून हिमालयानं आपण विवाह संपन्न व्हावे असे ठरवलं. तेव्हा सर्व देव पितरांकडे गेले व म्हणाले, हे पितरांनो, तुम्ही प्रसन्नतेने आमचे विचार करा. तुमची मेना नावाची मंगलदायक जी कन्या आहे ना, ती पर्वतराज हिमालयाला द्या. त्यामुळे काय होईल, तुमचं कल्याण होईल. बरं, केवळ तुमचं कल्याण नव्हे, सकल विश्वाचं कल्याण याच्यामध्ये. आणि पितरांनी देवाचा विचार मान्य केला आणि आपल्या कन्येला मिळालेल्या शापाचे स्मरण करून त्या विवाहाला संमती दिली. सर्व तयारी करून मेनेचा विवाह हिमालयांशी करून दिला. विवाहास विष्णू, देवदेवता, ऋषीमुनी आले होते. सर्वांनी पितरांची आणि हिमालयाची मनोभावे स्तुती केली. सर्व समारंभात शिवांची स्तुती केली. मेनेला घेऊन हिमालय आपल्या घरी आले. आता याच्यानंतर दुसऱ्या अध्यायामध्ये देवर्षी नारद ब्रह्मदेवांना प्रश्न विचारतायत की प्रजापतींचे स्वामी असणारे हिरण्यगर्भ विधाते भगवान ब्रह्मदेव, मेनेची उत्पत्ती कशी झाली ते सांगा. आणि तिला तुम्ही मगाशी वर्णन केलं की तिला शापाचे स्मरण करून दिलं आणि पितरांनी, आणि मग त्याचा विवाह संपन्न झाला. तर तो शाप काय होता, त्या शापाची कथा सांगा. ब्रह्मदेव म्हणाले, नारदा, दक्ष हा माझा पुत्र. ब्रह्मदेवांचे काही मानसपुत्र आहेत बरं का. मरीची, यात्री, वसिष्ठ, पुलह, पुलस्त्य, क्रतू, भगू, दक्ष, नारद. त्यापैकी दक्ष एक. आणि त्या दक्षाला अनेक कन्या झाल्या.
त्या कन्या त्यानं कश्यपादी मुनींशी त्यांचे विवाह करून दिले. त्यांनी स्वतः कन्या पितरांना दिली. तिला मेना, धन्या व कलावती अशा 3 कन्या झाल्या. परत एकदा ऐका, लक्षात ठेवा की दक्षाला अनेक मुली झाल्या. अनेक मुली काही कश्यपादी मुनींना दिल्या, त्यांचा विवाह करून दिला. स्वधा नावाची कन्या पितरांना दिली. स्वधा, बरं का. आता हे कुळ कसं वाढत गेलं बघा, ही वंशपरंपरा कशी आहे. स्वधा ही जी कन्या आहे ती पितरांना दिली. त्या स्वधेला 3 मुली झाल्या. पहिली आहे मेना, दुसरी आहे धन्या आणि तिसरी आहे कलावती. त्या पितरांच्या मानसकन्या होत्या. त्या श्रेष्ठ योगिनी, ज्ञानी व सर्वत्र संचार करणाऱ्या होत्या. त्यांना लोकमाता म्हटले जायचे. त्यांचे स्मरण देखील सुद्धा फलप्राप्ती करून देणार आहे. नारदा एके दिवशी ह्या सगळ्या पितृकन्या श्वेतद्वीपामध्ये विष्णूंचे दर्शन घेण्यासाठी गेल्या. सगळ्यांनी भगवान महाविष्णूंना वंदन केलं, श्रीहरींना वंदन केलं. त्यावेळी सनकाधिक सिद्धगण तिथे आले. सनकाधिकांनी श्रीहरींना वंदन केलं. सनकाधिक आल्यानंतर सर्वजण उठून उभे राहिले सनकाधिकांना आदरातिथ्य करण्यासाठी. पण ह्या तिघी बहिणी म्हणजे मेना, धन्या आणि कलावती ह्या तिथेच बसल्या. त्यांनी नमस्कार केला नाही आणि म्हणून सनकाधिकांनी क्रोधित होऊन ह्या तिघींना शाप दिला. पितरांच्या कन्या असूनसुद्धा तुम्ही आचारधर्म पाळत नाही, त्यामुळे तुम्हाला शाप मिळाला पाहिजे. तुम्ही स्वर्गातून भूलोकी जा. शाप दिला. सनतकुमारांचा शाप ऐकून तिघीजणी आश्चर्यचकित झाल्या. तिघींनी मुनीश्वरांना साष्टांग नमस्कार केला व त्या म्हणाल्या, आम्ही चुकलो, आम्हाला क्षमा करा. आमच्यावर प्रसन्न व्हा आणि पुन्हा स्वर्गप्राप्ती कशी होईल आम्हाला ते सांगा. त्यावेळेला सनतकुमार म्हणतात, हिमालय पर्वत हा विष्णूचा अंशरूप आहे. मेना ही त्याची पत्नी होईल. हिच्या पोटी पार्वती माता जन्माला येतील, म्हणजे साक्षात जगदंबा. आणि हे मेनेचं सांगितलं. दुसरी मुलगी होती कन्या. दुसरी कन्या होती, तिचं नाव होतं धन्या. ती धन्या ही जनकांची पत्नी होईल. हिच्या पोटी महालक्ष्मी सीतेच्या रूपाने जन्माला येईल. आणि तिसरी कन्या जी द्वापार युगात वृषभान पत्नी होईल आणि हिला राधेची माता होण्याचं सौभाग्य प्राप्त होईल. म्हणजे पहिलीला पार्वती माता, दुसरीला सीता माता आणि तिसरीला राधा माता. ह्या 3 महालक्ष्मी आदिशक्तीचं स्वरूप असणाऱ्या ह्या तिघीजणी या तिघींच्या उदरी जन्माला येतील. बरं का. पार्वतीच्या वरदानानं मिनीला त्याच देहानं कैलासपद मिळेल. धन्येला वैकुंठपद प्राप्त होईल. कलावती राधेसह जीवनमुक्त होऊन त्रैलोक्य जाईल. भूलोक प्राप्त झाल्यावर तुम्ही मनुष्याप्रमाणे व्यवहार करा. विवाहानंतर तुम्हाला संतती होईल. तुमच्या कन्येला सुयोग्य वर प्राप्त होईल. विष्णूच्या दर्शनाने तुमचा कर्मक्षय होईल आणि मेनेची कन्या पार्वती ही तपाने शंकराची प्रिया होईल. धन्येची कन्या सीता ही प्रभू रामचंद्रांची त्रेतायुगामध्ये पत्नी होईल आणि कुलावतीची कन्या राधा वृषभानु सुद्धा ती राधा होऊन श्रीकृष्ण परमात्म्यांची सखी प्रियतमा होईल. बरं का. असा हा दुसऱ्या अध्यायामध्ये सनतकुमारांनी पितृकन्येना जो शाप दिला आणि उशाप दिला त्याचं वर्णन केलं. आता तिसऱ्या अध्यायामध्ये असं वर्णन केलं आहे की देवर्षी नारद ब्रह्मदेवांना म्हणतायत, ब्रह्मदेवा, आपण मेनेचा पूर्वजन्म वृत्तांत सांगितला. आता देवर्षी नारदसुद्धा ब्रह्मदेवांचे मुलगाच बरं का. म्हणून ब्रह्मपुत्र नतोस्मी असं पद्मपुराणात वर्णन केलं आहे. म्हणून ना तिथं असं वर्णन केलं आहे. देवर्षी नारद ब्रह्मदेवांना म्हणतायत, पिताश्री, आपण मेनेचा पूर्वजन्म वृत्तांत कथन केला, तिच्या विवाहाचा प्रसंग सांगितला, त्यानंतर पुढं काय झालं ते सांगा. ब्रह्मदेव म्हणतायत, नारदा, विवाहानंतर पर्वतराज हिमालय मेनेला घरी घेऊन गेले. त्यावेळी सर्वांनी आनंदोत्सव साजरा केला. काही दिवसांनी विष्णू, आदिदेव आणि मुनी हे भेटीला आले. त्यांना पाहून हिमालयांनी त्यांचं स्वागत केलं. त्यांना मनोभावे नमस्कार केला व अंतःकरणापासून त्यांचा आदर सत्कार केला. आपणामुळं माझं धन्य जीवन झालं, माझं जीवन सफल झालं असं सांगितलं आणि आगमनाचा हेतू विचारला. आणि त्यांचं बोलणं ऐकून देवांना व मुनींना आनंद वाटला व ती म्हणाली, हिमालया,
पूर्वी दक्षकन्या सतीच्या रूपानं प्रगट झाली. रुद्रदेवांची पत्नी होऊन राहिली बरं का. नंतर पित्याने अपमान केल्यामुळे तिनं देहत्याग केला. आपल्याला कथा माहिती आहे ती सगळी दक्ष महाराजांची सतीची बरं का. पित्यानं अपमान केल्यामुळे तिनं देहत्याग केला आणि परमपदाला पोहोचली. आता ती तुझ्या पत्नीच्या उदरी जन्म घेणार आहे. ती उपवर झाली की शंकरांना दे. त्यामुळे तुला सर्व देवता वश होतील बरं का. हे ऐकून हिमालयाला अतिशय आनंद झाला व जगदंबा आपल्या घरी येणार ही वार्ता मेनेला सांगितली. सर्वजण जगदंबेला शरण गेले व तिची स्तुती करू लागले. हे सदाशिवप्रिये दुर्गे, जगदंबे, आम्ही तुला नमस्कार करतो. तू परम कल्याणकारी आदिशक्ती आहेस. तू संपूर्ण विश्वाला अंतर्बाह्य व्यापून आहेस. तू शुभकारक आहेस. तू स्थूलही आहेस आणि सूक्ष्मही आहेस. खरोखर तूच सूर्यांचा परम आश्रय आहेस. माते, तूच श्रद्धा आहेस. तूच धृती आहेस आणि सर्व गोचर तूच आहेस बरं का. तू सर्वांच्या प्रपंचाला प्रकाशित करणारी आहेस. तू ब्रह्मापासून तृणापर्यंत सर्वांचे पालन करणारी आहेस. तू सनातन आहेस. आदिदेवीला आम्ही नमस्कार करतो. माते, अगं तूच वेदमाता गायत्री आहेस. तूच सावित्री आहे. तूच सरस्वती आहेस. तू धर्माचे स्वरूप तूच आहेस. तू सर्व साक्षी सर्वेश्वर आहेस. प्राणीमात्राच्या ठिकाणची दया, क्षमा, शांती तूच आहेस. तू सर्वांच्या हृदयातील आनंद कमल विकसित करणारी आहेस. तू पंचतत्वाचे साररूप आहेस. तू देव समूहाची शक्ती आहेस. देवी, या विश्वाचे कल्याण व्हावे, सर्वांचे लालन पालन व्हावे यासाठी आमच्यावर प्रसन्न हो. आणि सर्व देवतांनी केलेली स्तुती ऐकून जगदंबा प्रसन्न होऊन त्यांच्यासमोर प्रकट झाली. जगदंबा माता की जय. जगदंबा माता कशा दिसू लागल्या? पुराणकार वर्णन करतायत, त्या अनेक सूर्यासमान तेजस्वी होत्या. शिवलोकात वास्तव्य करणारी ती देवी सर्वगुणसंपन्न होती. वास्तविक ती निर्गुण निराकार असली तरी त्रिगुणाचे ऐश्वर्य धारण करणारी होती. साकार रूपाने प्रकट झाली होती. ती त्रिदेवाची जननी आहे. दुष्टावर प्रहार करणारी म्हणून तिला चंडी म्हणतात. ती भक्तांची गौरव वाढवणारी आहे, कल्याणकारी आहे. ती परमतेजाने प्रकट झाल्यामुळे देवांनाही ते तेज सहन होत नव्हतं. तिने आपले तेज आवरून घेतलं आणि निज तेजाने तिने सर्वांना दर्शन दिले. ऋषीगणांनी तिला नमस्कार केला. म्हणाले, तू हिमालयाची कन्या म्हणून अवतीर्ण हो. रुद्रदेवांची पत्नी होऊन त्यांची विरह दुःख दूर कर आणि आम्हा सर्वांना सुखी कर. अशा तऱ्हेने विनंती करून विष्णू आदी सर्व देवांनी तिला नमस्कार केलेला आहे. जगदंबा माता की जय. आणि उमा त्यांच्या स्तुतीने प्रसन्न झाली होती. जगदंबा देवी म्हणतायत, हे श्रीहरी, मी आपण सर्वांवर प्रसन्न झाले आहे. तुम्ही आपल्या स्थानी सुखाने जा. मी योग्य वेळी हिमालय आणि मेना यांच्या कन्येच्या रूपाने अवतार घेईन. रुद्रदेवाची पत्नी व्हावे ही माझी सुप्त इच्छा आहे. दक्षाने माझ्या स्वामींचा अपमान केल्यामुळे मी यज्ञस्थळी जाऊन स्वदेहाचा त्याग केला. तेव्हापासून माझे पती दुःखात आहेत बरं का. ते माझे पती नेहमी माझी चिंता करतात. त्यांनी सतीच्या अस्थिची माळ गळ्यात घातली आहे, तरी देखील मन शांत झाले नाही. त्यांना नेहमी माझी आठवण येते. माझा विरह सहन न झाल्यामुळे ते सदैव फिरत असतात. वास्तविक शिव तर सर्व विकारांच्या पलीकडील आहेत, परंतु लोकांच्यासाठी ही त्यांची लीला आहे. मनुष्याप्रमाणे ते वागतात. त्यांच्यासारखी विरहवाणी बोलतात. मी पृथ्वीवर अवतीर्ण व्हावे आणि त्यांनी माझे पाणिग्रहण करावे अशी त्यांची स्वतःची इच्छा आहे. ती मला मान्य देखील आहे. यासाठी मी अवतार घेऊन भक्ती व तपाने त्यांची प्रिया होणार आहे. तरी स्वस्थानी जाऊन शिवभजन करा. त्यांच्या कृपेने सर्व दुःख दूर होतील. दुर्गादेवी असं म्हणून दुर्गा माता अंतर्धान पावली. देवगण आपल्या स्वस्थानी निघून गेले. त्यानंतर काय झालं पुढं प्रसंग असा वर्णन करतायत ब्रह्मदेव. देवांच्या उपदेशाप्रमाणे हिमालय आणि मेना या दोघांनी महान तपश्चर्या करण्यास सुरुवात केली. शिवाचे अहोरात्र ध्यान करू लागले. रात्रंदिवस शिवशक्तीची उपासना करत होते.
मेनेने जगदंबा आपल्या पोटी यावी म्हणून चैत्र महिन्यापासून उपासनेला सुरुवात केली. शंकराची व दुर्गा मातेची मूर्ती बनवून पूजा करीत होती. अनेकांना भोजन व दान देत असे. कधी जलप्राशन करून तर कधी वायुभक्षण करून पूजा करत असे. मेनेच्या कठोर तपश्चर्येने भगवती जगदंबा देवी प्रसन्न झाली व तिचे दिव्य स्वरूप पाहून मेनेला अतिशय आनंद झाला. भगवती देवी मेनेला म्हणतायत, तुझ्या तपस्येने मी प्रसन्न झाले आहे. तरी तुला काय हवा तो वर माग, तुझे मनोरथ मी पूर्ण करेल. त्यावेळेला मेनेने भगवती देवीला नमस्कार केला व म्हणाली, हे महादेवी, तू संपूर्ण विश्वाला धारण करणारी आहेस. तू सर्वांना आनंद देणारी आहेस. तू सर्वांचे भय दुःख दूर करणारी आहेस. सर्वांच्या ठिकाणी तू बुद्धीच्या रूपाने आहेस. तू माझ्यावर कृपा कर. संपूर्ण विश्वाचे तू कारणभूत आहेस. तू मंगलकारी आहेस. तू ब्रह्मा विष्णू महेश यांना धारण करावयास लावले. तुझी कृपादृष्टी माझ्यावर सदैव असू दे. आणि मेनेची अशी स्तुती ऐकून भगवती कालिका जगदंबा देवी संतुष्ट झाली व देवी म्हणाली, तू मला प्राणप्रियेस. मेने, तुला हवा तो वर मागून घे. जगदंबेचे बोलणे ऐकून मेनेला अतिशय आनंद झाला व मेना म्हणाली, मला पराक्रमी दीर्घायुष्य बलवान पुत्र दे. पृथ्वीवरील कार्य करण्यासाठी तूच माझ्या पोटी कन्या म्हणून जन्माला यावी. तू अवतार धारण कर. रुद्रपत्नी हो आणि आपला लीलाविलास सर्वत्र कर. त्यावेळी भगवती कालिका मातेनं तथास्तु म्हणून तिथून निघून गेली. मेनेला अतिशय आनंद झाला. आपली तपश्चर्या सफल झालेली पाहून तिला धन्य धन्य वाटले. कालिका निघून गेली तरी किती वेळ तिला हात जोडून नमस्कार करत होत्या मेना. आणि काही काळानंतर भगवती आपल्या पोटी प्रगट व्हावी म्हणून हिमालय व मेना तिचे चिंतन करू लागले. मेनेच्या पोटी जगदंबा प्रगट होणार म्हणून देवादिकांना अतिशय आनंद झाला. आणि इकडे मेनेचे 9 महिने पूर्ण झाले तेव्हा वसंत ऋतूत चैत्र महिन्यातील नवमीला मृगशिरा नक्षत्रावरती अर्धी रात्र संपल्यानंतर भगवतीचा जन्म झाला. बोलो जगदंबा माता की जय. नमः पार्वती पतये हर हर महादेव. आदिशक्ती भगवानी कालिका पार्वती माता की जय. भगवती देवीचा जन्म झाला. तिच्या आगमनाने सर्व दिशा तेजोमय झाल्या. सरोवरातील कमल उमलली. सुगंधी वायू पसरला. साऱ्या आसमंतामध्ये मंगलमय वातावरण निर्माण झालं. आसमंत दुमदुमून गेलेलं आहे. साऱ्या पृथ्वीचं मंगलमय वातावरण निर्माण झाले. सारा निसर्ग मधुर स्वरांची बासरी वाजवू लागला. मेनेच्या उदरी भगवतीने जन्म घेताच तिचे निजरूपात प्रत्यक्ष दर्शन झाले. तिचे दर्शन घेण्यासाठी अनेक देवदेवता तिथे आल्या. त्यांनी स्तवन केले, हे शिवप्रिये अंबे महादेवी, तू देवांची कार्य सिद्धीस नेणारी आहेस. तू आमचे कल्याण कर. तू मेनेचे मनोरथ पूर्ण केलेस त्याप्रमाणे शिवजींचेही मनोरथ, भगवान शंकरांचे सुद्धा मनोरथ पूर्ण कर. मेनेला अतिशय आनंद झाला. निळ्या कमळासारखी त्या देवीची अंगकांती होती. तिचे स्वरूप पाहून मेनेच्या हृदयातील ज्ञानकमळ विकसित झालं. तिचे अतिशय आनंदाने तिने स्तवन केले आणि मेना म्हणू लागली, हे महेश्वरी जगदंबा माते, मला दर्शन देऊन तू माझ्यावर अपार कृपा केलीस. तुझ्या सौंदर्याचे वर्णन करता येणार नाही. तू तर त्रैलोक्याची जननी आहेस. माझी कन्या शोभशील असे बाळरूप धारण कर. मेनेचे बोलणे ऐकून भगवती आई जगदंबा स्मित हास्य करत म्हणाली, मेना, तू पूर्वी फार कठोर तपश्चर्या केलीस बरं का, आणि त्यामुळे मी तुझ्या उदरी कन्या रूपाने जन्म घेतला. मी मोठ्या स्त्री रूपात तुझ्यासमोर प्रगट झाले असते तर तुझ्या मनात संभ्रम निर्माण झाला असता. आता तुझ्या मनात शंका राहणार नाही. आता या पुढे दोघांनी मला कन्या म्हणून माझे लालन पालन करावे. त्यावेळी तुम्हाला उत्तम गती प्राप्त होईल. मी पृथ्वीवर अद्भुत कार्य करेन, देवांची कार्य सिद्ध करेल आणि शिवजींची पत्नी होईल आणि सज्जनांचे रक्षण करेन. आणि असं देवी भगवतीनं सांगून कन्येचं बाळ रूप धारण केलेलं आहे. इकडे ब्रह्मदेव देवर्षी नारदांना सांगतायत, नारदा, जगदंबेने मेने समोर बालक रूप धारण केले आणि ती रडू लागली.
तिचा आवाज ऐकून सर्व स्त्रिया धावत आल्या आणि हिमालयाला ती वार्ता ऐकून आनंद झाला. हिमालय पुरोहिताला घेऊन मेनेच्या महालात आले. निळ्या कमळा समान अंगकांती असलेल्या बालकाला पाहून पुरोहितांना संतोष प्राप्त झाला. बालिकेचे तेजस्वी रूप पाहून त्यांना आश्चर्य वाटले. कन्या झालेली बातमी गावात सर्वत्र पसरली. अनेक जण पाहण्यास येऊ लागले. मंगलवाद्यांचा गजर होऊ लागला. स्त्रिया नृत्य गायन करू लागल्या. आनंद उत्सव साजरा करू लागल्या. उत्तम मुहूर्तावर बारसे करण्यात आले. काली असे नाव ठेवले. तारा, शूषशी, भुवनेश्वरी, भैरवी, विद्या, धूमावती, बगलामुखी, सिद्धविद्या, कमलात्मिका अशी शुभकार्यक नावं ठेवण्यात आली. बरं का, परत एकदा नावं घेतो. नावं घेतल्याने पापक्षय होतो. बरं का, हे देवी भगवतीचे नावं आहेत. मुख्य नाव काली ठेवलं, पण तारा, शूषशी, भुवनेश्वरी, भैरवी, विद्या, धूमावती, बगलामुखी, सिद्धविद्या, कमलात्मिका अशी शुभकारक नावं ठेवण्यात आली. कन्या रत्न झाल्यामुळे हिमालय आणि मेना अतिशय आनंदी होते. अत्यंत प्रेमाने ती तिचे पालनपोषण करू लागले. शुक्ल पक्षातील चंद्रासमान तिची वाढ होऊ लागली. तिच्या सौंदर्याचे तेज पसरू लागले. कुळाला अनुसरून तिचे नाव पार्वती म्हणून प्रसिद्ध होऊ लागले. तसेच उमा नावाने ती सुद्धा प्रसिद्ध होऊ लागली. चंद्रामुळे आकाश जसे शोभून दिसते त्याप्रमाणे पार्वतीमुळे हिमालयाचे घर शोभून दिसू लागले. पार्वती मातेमुळे घरातील वातावरण सर्वत्र पवित्र झाले. पार्वती माता आपल्या लहान मैत्रिणींबरोबर विविध प्रकारचे खेळ खेळत होती. तिच्याभोवती अनेक मुली जमा होऊ लागल्या. बाळगोपाळांचे खेळ पाहून आई वडील सुखावत होते. अनेक पक्ष्यांचे आवाज ऐकून तसा आवाज काढण्याचा प्रयत्न करत त्या सर्व मुली होत्या. बरं का, आणि पार्वती मातेला पूर्वजन्मातील सर्वच विद्या प्राप्त होत्या. तरी पण पार्वती माता आचार्यांकडून ज्ञान प्राप्त करून घेत होत्या. अत्यंत एकाग्रतेने अभ्यास करीत होत्या. तिचे ज्ञान पाहून सर्वांना आश्चर्य वाटले. एके दिवशी देवर्षी नारद हिमालयाच्या घरी गेले. आता हे ब्रह्मदेवच नारदांना सांगतायत. बरं, आठवण करून देत आहेत. नारदा, एके दिवशी तुम्ही जेव्हा हिमालयाच्या घरी गेले त्यावेळेला हिमालयाने तुम्हाला नमस्कार केला. तुमचे उचित असे स्वागत केले. आपल्या कन्येला तुमच्यासमोर आणून ठेवले आणि विचारले, हिच्या पुढील आयुष्यात काय घडेल ते सांगा. हिमालयाच्या सांगण्याप्रमाणे नारदा, तुम्ही पार्वतीकडे पाहिले आणि पार्वती मातेकडे पाहून तुम्ही म्हणाला की हिची सर्व लक्षणं शुभकारक आहेत. ही आपल्या पतीची कीर्ती वाढवणार आहे. ही महापतिव्रता आणि सर्वांना सुख देणारी आहे. हिला पती लाभेल तो माता पिता नसलेला, अमंगलवेश धारण केलेला असेल. मुलीचे भविष्य ऐकून आता अमंगलवेश धारण केलेला पती मिळेल. जो पती मिळेल त्याला माता पिता नसतील असं ऐकल्यानंतर कोणाला दुःख होणार नाही. मुलीचे भविष्य ऐकून हिमालय व मेना दुःखी झाले. परंतु शंकर आपणास लाभणार हे जाणून पार्वतीला आनंद झाला. त्यावेळेपासून ती शंकरांच्या चरणकमलांचे चिंतन करू लागली. हिमालय व मेनेला आपल्या मुलीचे भविष्य ऐकून काळजी वाटू लागली. हिमालय म्हणाला, हे मुनीश्वर, पार्वतीचे भविष्य ऐकून आम्ही दोघेही व्यथित झालो आहे. तिला चांगला पती लाभावा यासाठी काय करावं, काय केलं पाहिजे सांगा. त्यावेळी देवर्षी नारद म्हणाले, माझे वचन कधीच खोटे होणार नाही. मी पार्वतीच्या पतीची जी लक्षणं सांगितली ती भगवान शंकरांची आहेत. भगवान शंकर हे सर्वार्थाने समर्थ आहेत. ते ईश्वरांचे ईश्वर आहेत. ते अविनाशी आहेत. भक्तांना लवकर प्रसन्न होणारे आहेत. तुम्ही आपली कन्या शंकरांना अर्पण करावी. त्यांच्या प्राप्तीसाठी पार्वतीने प्रार्थना करणे आवश्यक आहे. आणि पार्वतीने निश्चयाने तपश्चर्या केली तर शंकर पती म्हणून प्राप्त होतील. हे त्यांचे पुनर्मिलन आहे. त्यामुळे देवदेवतांची कार्य होणार आहेत. हिच्यामुळे शंकर अर्धनारीश्वर होतील. ही गौरी नावानं प्रसिद्ध होईल. ब्रह्मा विष्णू सदैव हिची पूजा करतील. तरी हे रहस्य प्रगट करू नको कोणाला. ही गतजन्मीची दक्षकन्या होती. आता ती तुमच्या पोटी जन्माला आली. ही हकीकत ऐकून हिमालय व मेनेला आनंद झाला. बरं का. आणि ब्रह्मदेव म्हणतायत, नारदा, तुमच्या बोलण्याचा अर्थ मेनेला कळाला नाही.
व तिने हिमालयास सांगितले की आपल्या कन्येला उत्तम वर मिळावा, त्यामुळे ती सुखी होईल. हिमालयाने सांगितले की जर पार्वतीने शंकराचे ध्यान केले तर तिला शंकरपती म्हणून लाभतील. आणि अशा वेळेला मेना पार्वती मातांकडे आल्या आणि त्यावेळी पार्वतीने सांगितले की पहाटे एक दिव्य स्वप्न पडलं. बरं का. आता ही पार्वती माता आपल्या आईला स्वप्न सांगतायत. त्या स्वप्नामध्ये एक तेजस्वी विप्र आला आणि त्याने मला भगवान शंकरांची आराधना करण्यास सांगितले. मेनेने हे सगळं पार्वती मातेचं स्वप्न पर्वतराज हिमालयास सांगितलं. त्यावेळेला हे पर्वतराज म्हणाला, मला देखील आज पहाटे एक स्वप्न पडलं. नारदांनी वर्णन केल्याप्रमाणे तो दिव्य तपस्वी दिसत होता. अनेक विषयांवर माझे व त्यांचे बोलणे झाले. पार्वतीला सेवेला ठेवून घेण्याची मी विनंती केली आणि त्यांनी ती मान्य केली. हिमालयाचे बोलणे ऐकून मेनेला आनंद झाला. आता स्वप्नातील गोष्टी खऱ्या केव्हा होतात याची ते दाम्पत्य वाट पाहू लागले. भगवान ब्रह्मदेव पुढे नारदांना सांगतायत, देवर्षी शंकरांचे चरित्र परमपवित्र आणि मंगलकारक आहे. त्याचे आदराने श्रवण करावे आणि दक्ष यज्ञातून परत आल्यावर सतीची सदैव आठवण शंकरांना येत होती. शंकरांनी समाधी अवस्थेत बराच काळ काढला. समाधी अवस्थेतून बाहेर पडल्यावर त्यांच्या मस्तकावरील एक घामाचा थेंब पृथ्वीवर पडला आणि त्याचे बालकात रूपांतर झाले. पृथ्वीने स्त्रीरूप धारण करून त्या बालकास दूध पाजले. त्या बालकाला घेऊन ती खेळू लागली. पृथ्वी देवी शिवपुत्राची माता बनली. पृथ्वी मातेचे अंतरंगातील प्रेम पाहून भगवान शंकर परमसंतुष्ट झाले आणि ते पृथ्वीला म्हणाले की या बालकाचे प्रेमाने पालन कर. हा परम गुणकारी व भूमी देणारा होईल. तू पुत्र म्हणून त्याचा स्वीकार कर. पृथ्वीने बालकाचा सांभाळ केला. हा भौम नावाने प्रसिद्ध झाला. हे साक्षात भगवान शंकरांचा पुत्र, शिवजीचा पुत्र भौम. भौम म्हणजे भूमिपुत्र मंगळ. शिवकृपेने त्याला महत्त्व प्राप्त झाले. आणि इकडे 11व्या अध्यायामध्ये ब्रह्मदेव देवर्षी नारदांना सांगतायत की सतीने हिमालयाच्या घरी पार्वती म्हणून जन्म घेतला. ती 8 वर्षांची झाली होती. तिचे वय वाढू लागले. शंकरांचे मन विरहाने व्याकुळ झाले होते. शंकरांनी नंदी व श्रेष्ठ गणांना सोबत घेतले आणि ते हिमालयाच्या शिखरावर गंगावतरण म्हणजे गंगोत्री नावाच्या तीर्थावर आले व तेथे ध्यान करू लागले. भगवान शंकर येथे आले आहेत हे समजल्यावर हिमालय आपल्या सेवकांसह तेथे आले. बरं, त्यांनी अत्यंत आदराने त्यांना व गणांना नमस्कार केला. भक्तिभावाने त्यांची पूजा केली. त्यांची स्तुती करण्यास सुरुवात केली की तुम्ही सर्व गुणांनी संपन्न आहात. तुम्ही मायेचे अधिपती आहात, त्रिगुणांचे स्वामी आहात, भक्तांना अत्यंत प्रिय आहात. तुम्हाला मनोभावे नमस्कार. तुम्ही येथे आलात हे माझं परम भाग्य. मी तुमचा दास आहे. तुमची आनंदाने व प्रेमाने मी सेवा करील. आणि हिमालयाचं पर्वतराजाचं असं बोलणं ऐकून शिवजींनी आपले नेत्र उघडले व ते म्हणाले, हे शैलराज, मी तुझ्या शिखरावर एकांतात तप करण्यासाठी आलो आहे. या ठिकाणी आता कोणी येणार नाही याची व्यवस्था तू कर. तू पर्वतांचा राजा आहेस. तू परमपवित्र आहेस. म्हणून या ठिकाणी तपस्या करण्यासाठी ऋषीमुनी येतात. तुझ्या शिखरावरून पवित्र गंगा नदी प्रवाहित होते. गंगावतरण स्थानी मी तपश्चर्या करणार आहे. त्यामध्ये कोणतेही विघ्न येणार नाही याची काळजी घे. हे ऐकून हिमालयाला अतिशय आनंद झाला व तो अत्यंत नम्र भावाने म्हणाला, तुम्ही येथे तपश्चर्या करण्यासाठी आलात तरी मी आपला ऋणी आहे. तुम्ही शांतपणे तपश्चर्या करा. येथे तुम्हाला कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. त्यानंतर हिमालय आपल्या घरी गेला आणि हिमालयांनी आपल्या मेनेला पत्नीला सर्व वृत्तांत सांगितला आणि आपल्या सेवकांना बोलावून घेतले आणि सांगितले की कोणीही गंगावतरण स्थानाकडे आता जाऊ नका. बरं का. हिमालय सुगंधी फुले आणि मधुर फळे घेऊन भगवान शंकरांकडे गेले. त्यांनी आपल्या कन्येलाही बरोबर घेतले. त्यांनी महादेवांना वंदन केले, फुले फळं अर्पण केली आणि सांगितले की माझी कन्या पार्वती आपल्या 2 सखींसह तुमची सेवा करण्यासाठी येथे राहू इच्छितात.
हिमालयाचे बोलणे ऐकून भगवान शंकरांनी आपले डोळे उघडले. त्यावेळी त्यांना लावण्यवती पार्वती समोर दिसली. तिची अंगकांती निळ्या कमळासारखी होती. मुख हे चंद्रासमान होते. नेत्र विशाल व भावपूर्ण होते. कानातील आभूषणे शोभून दिसत होती. अशा पार्वतीला पाहून शंकरांनी डोळे मिटले व ते पुन्हा ध्यानमग्न झाले. हिमालयाच्या मनात अनेक शंका निर्माण झाल्या. ते म्हणाले की आपण माझ्यावर दया करा, या दासाकडे पहा. तुमची परवानगी असेल तर मी व पार्वती रोज तुमच्या दर्शनासाठी येऊ का? त्यावेळी भगवान शंकरांनी डोळे उघडले आणि सांगितले, हिमालया, तू रोज माझ्या दर्शनाला आला तरी चालेल, परंतु पार्वतीला घेऊन येऊ नकोस, हिला घरी राहू दे. हे ऐकून हिमालय म्हणाला, पार्वतीला घरी राहू दे असे आपण का म्हणालात? माझी कन्या आपली सेवा करण्यास अयोग्य आहे का? कृपा करून माझ्या मनातील शंका दूर करा. तेव्हा भगवान शंकर म्हणाले, हिमालया, तुझ्या मनात काही शंका ठेवू नकोस. तुझी कन्या शुभलक्षणांनी संपन्न अशी आहे. ती सौंदर्यवान आहे. तिच्याकडे पाहिले तरी मनात विकार उत्पन्न होणार, यासाठी तिला माझ्यासमोर आणू नकोस, एवढेच मी सांगितले. तपस्वी लोकांनी स्त्रीपासून दूर राहिले पाहिजे. स्त्रीच्या सानिध्याने मनामध्ये विकार निर्माण झाला की वैराग्य, तप हे नष्ट होऊन जातं. यासाठी तुझी कन्या माझी सेवा करण्यास राहणे योग्य नाही. बरं का? त्यावेळेला भगवान शंकरांचे उद्गार ऐकून पार्वतीने शंकरांना नमस्कार केला व ती म्हणाली, हे विभो, तुम्ही तर तपस्वी आहात. सर्व कर्म करण्याची जी शक्ती तिलाच प्रकृती म्हणतात. या प्रकृतीमुळे उत्पत्ती, स्थिती आणि लय निर्माण होतात. तुम्ही स्वतः कोण आहात? प्रकृती नसेल तर शरीर कसे प्राप्त होईल? लोक तुमचे स्मरण करतात, वंदन करतात, याला प्रकृतीच कारणीभूत आहे. भगवान शंकर म्हणाले, कठोर तपश्चर्या करून प्रकृतीचा नाश केला पाहिजे. सत्पुरुषांनी प्रकृतीचा संग्रह करू नये. त्यांनी निर्विकार अवस्थेत राहिले पाहिजे. पार्वती माता म्हणतात, प्रभू, आपल्या मुखातून आता शब्द प्रकट होतात, ती प्रकृतीच नाही का? हा सगळा तत्त्वज्ञानपर संवाद आहे बरं का, भगवान शंकरांचा आणि पार्वती मातेचा. पार्वती माता म्हणतात, प्रभू, आपल्या मुखातून आता शब्द प्रकट होतात, ती प्रकृतीच नाही का बरं? तर मग तुम्ही प्रकृतीपासून निराळे कसे आहात? संपूर्ण जगत सदैव प्रकृतीने बद्ध आहे. आपली व सृष्टीतील सर्व कार्ये प्रकृतीमुळे होतात. महादेवा, तुम्ही प्रकृतीपासून वेगळे आहात का? मग तपश्चर्या कशाला करता? तुम्ही प्रकृतीपासून वेगळे आहात, मग स्वतःला जाणत नाही का? जोपर्यंत इंद्रियांनी सर्व गोष्टीचे आकलन होत नाही, तोपर्यंत ज्ञानी लोकांनी हे सर्व बुद्धीचे कार्य आहे हे जाणावे. तुम्ही पुरुष आहात आणि मी प्रकृती आहे हे जाणावे. भगवान शंकर म्हणाले, तुला माझी सेवा करायची असेल तर मी तुला अडवत नाही. तू नित्यनेमाने इथे आले तरी चालेल. नित्यनेमाने इथे येत जा. पार्वती कधी आपल्या पित्याबरोबर तर कधी आपल्या सखीबरोबर शंकरांची सेवा करण्यासाठी नित्याने येऊ लागली. आणि पार्वती माता भगवान शंकरांची षोडशोपचार पूजा करत असत. अत्यंत आदराने त्यांना वंदन करीत असे. ती आवडीने आश्रम स्वच्छ करीत असे. सुगंधी फुले, मधुर फळं, कुश व समिधा आणण्याचे काम करत असे. आश्रमातील अन्य कामेही करीत असे. कधी कधी तिच्या हृदयातील प्रेम गायनाच्या रूपाने प्रकट होत असे. पार्वतीने बराच काळ शिवजींची सेवा केली आणि कामदेवाने शिवजींच्या मनात, आता इथे पुढे असा प्रसंग आहे की कामदेवानं काय केलं, भगवान शंकराच्या मनात विकार निर्माण करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचे मन जरासुद्धा क्षुब्ध झाले नाही. असं म्हणून 13व्या अध्यायापर्यंत आपण आलो आहे. आता 14व्या अध्यायामध्ये वज्रांगाचा जन्म, कर्म आणि साधना, पुढे तारकासुराची कठोर तपश्चर्यावर प्राप्ती 15व्या अध्यायामध्ये सगळं वर्णन येणार आहे. आपल्याला पुढील भागात बघायचं आहे. भगवान शंकरांची असीम कृपा आपल्या सर्वांवरती हो अशी प्रार्थना करावी. प्रार्थना, देवा तुलाही, तू सदा जवळी राहा, मी जिथे जाईन तेथे प्रेमदृष्टीने पहा, असं भगवंताला म्हणावं. दुर्बुद्धी ते मना कदा अनुपजो नारायणा, अशी भगवंताकडे प्रार्थना करून झालेली सेवा भगवान शंकरांच्या, आदियोगी भगवान शंकरांच्या आणि आई जगदंबा माता देवी पार्वती मातेच्या पादपद्मावरती अर्पण करून साष्टांग दंडवत करून
झालेली सेवा त्यांच्या चरणी अर्पण करतो, सद्गुरुनाथांच्या चरणी अर्पण करतो. नमः पार्वती पतये हर हर महादेव. सीताकांतस्मरण जय जय राम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जगदंबा माता की जय. मंगलमूर्ती मोरया. नमः पार्वती पतये हर हर महादेव. जय जय भगवत्तम प्रभो नारायण वासुदेव श्रीहरे. जय जय रघुवीर समर्थ गोपाल कृष्ण महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया.